तिनं मारली मिठी गोप्याला नटीनं मारली मिठी 14चा पाना घे रे आईला खुशाल 4 फीटर काही हिंडला गोपी झटका आला असता तर कवाच गाडी घेऊन आईस मध्ये हिंडत असता गोप्या उठी दुसऱ्या गाडीचं काम कर आईले आजकालचे पोरं गोपी झटला शिकायला लागले उठण बीट हार तुला हँडलच्या नट आवडता नव्हते तुम्हाला शिकवायला लागलं का फिटिंग कशी करायची उठी कोण मालक जेवायला गेलाय मालक यायच्या आधी तर लवकर मला परत घरी जायला पेट्रोल नाही बाकी फुल पेट्रोल करून ठेवतो मी आलो मुतून 7 दिवस झाले त्याकडे गाडी लावली आवड्याचं काम करून देतो म्हणला आणि कामाही नाही केलं अजून अरे डांगरे 7 दिवस झाले लावली गाडी म्हणजे काय आमच्या उपकार केले का तुला जर 18 वर्षाच्या पोरावानी पळायला लावलं तू पळशील का अरे गाडी म्हातारी झाली तुझ्या सारखी डायरेक्ट भांगाराची कान मिसळ पाव का तशी पण तुमची लय आबळ चालू आहे अरे गोप्या तुला मी प्लेसमेंटचं काम सांगितलं होतं हे तो सीट खोललं गाडी माझी खराब करून टाकली बा अहो बाबा तुम्ही खुशाल गोप्या पेट्रोल आकार शिकवायला लागले अहो क्लच पेटचं काम म्हणलं शिटा खाली टाकते क्लच पेट दिसत त्याची सीट नाही खोलल्यावर तुला अक्षरशः सांगतो काय गिराय का गोपी जेटवर एवढे पिझ्झा झाले का त्यांनी डायरेक्ट त्यांच्या भितडी गोपी जेटचा फोटो लावला गाडीचं काम चांगलं केलं म्हणून तर ते जाऊन देताना चहा पत्ता पैसे पण तुझे अजून माझी बोनी नाही झाली नाही गोप्या आपल्या गाडीत एवढं भारी काम करणार नादच खोळा झालं पाहिजे अरे गोप्या पेट्रोल तर अजिबात नांदो करतो तू गाडी आजची खतरनाक करतो ना डायरेक्ट सुद्धा ओव्हरटेक करून टाकीन तुला अक्षरशः सांगतो दुपारी घरी जेव्हा गेलो आणि तिच्या बोळी तुम्ही आजची गाडी घातली तिला धुळसू जाणार दिसून तरी ती माग डोकं डोकं बघत होती बरं का हा मम्मी बोल ना कोणत्या पोरीच्या भांडणं अगं तुला तुझ्या पोरा विश्वास नाही का पोरगी आली का अगं राखी बिकी बांधाय आली असं एवढं आईला मला आज गॅरेज मध्ये मुक्काम करावा लागतो काही नको